आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक असा निकाल लागला ज्याने सगळ्यांना थांबून विचार करायला भाग पाडलं. ज्या महानगरपालिकावर वर्षानुवर्षे एका पक्षाचं वर्चस्व होतं, ज्या शहरांमध्ये सत्ता बदलणं अशक्य मानलं जायचं, तिथे एकाच वेळी झेंडे बदलले. मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक. आज एकच प्रश्न आहे: महाराष्ट्रात महानगरपालिकांमध्ये भाजपने इतकी मोठी बाजी कशी मारली? हा विजय अचानक होता का, की वर्षानुवर्षाची तयारी? हा फक्त निवडणूक निकाल होता का, की एका संपूर्ण राजकीय पॅटर्नचा यशस्वी प्रयोग? आजच्या या व्हिडिओमध्ये कोणतीही अफवा नाही, कोणतीही भविष्यवाणी नाही, फक्त घडलेली सत्य परिस्थिती आहे आणि प्रत्यक्ष जमिनीवर घडलेली राजकीय कहाणी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी एक असा धागा उलगडणार आहे जो महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. नमस्कार, मी रवी. तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात महानगरपालिका म्हणजे फक्त स्थानिक स्वराज्य संस्था नाही, त्या म्हणजे सत्ता, पैसा, प्रशासन आणि प्रभाव यांचं केंद्र. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मुंबई महापालिका, औद्योगिक शहरं पुणे, नाशिक, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या सगळ्या महानगरपालिकांवर वर्षानुवर्षे वेगवेगळ्या पक्षाचं वर्चस्व होतं. मुंबईमध्ये शिवसेना, ठाणेमध्ये शिवसेना, पुणेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, नाशिकमध्ये मिश्र सत्ता, छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस MIM यांचा प्रभाव. भाजप अनेक ठिकाणी मोठा पक्ष असूनही सत्तेपासून दूर होता. पण 2026 मध्ये चित्र पूर्णपणे बदललेलं होतं. हा बदल एका रात्रीत घडलेला नाही, तो हळूहळू टप्प्याटप्प्याने घडत गेला. याची सुरुवात झाली संघटनात्मक बदलांपासून, स्थानिक पातळीवरील कामकाजांपासून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदारांच्या बदलत्या अपेक्षापासून. महानगरपालिका निवडणूक लढवताना एक एक गोष्ट स्पष्ट दिसून आली. शहरी मतदार आता घोषणा ऐकत नाही, तो अनुभव सांगतो. रस्ता आहे की नाही, पाणी येतं की नाही, ड्रेनेज काम करतंय की नाही, ट्रॅफिक कमी होतोय की नाही, कचरा उचलला जातोय की नाही, हा मतदार आता विचारतो. आजच्या रोजच्या आयुष्यात काय बदल झाला या प्रश्नाचं उत्तर देण्याची तयारी इतर पक्षांपेक्षा भाजपकडे जास्त स्पष्ट होती. भाजपची सर्वात मोठी ताकद कुठे दिसली? बूथ पातळीवर. प्रत्येक महानगरपालिकेत भाजपने खालील गोष्टी आधीच तयार ठेवल्या होत्या. बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख, वॉर्ड कोऑर्डिनेटर, डेटा संकलन करणारी टीम. हे फक्त नावापुरतं नव्हतं. प्रत्येक मतदाराची माहिती होती. कोण मतदानाला जातो, कोण नाराज आहे, कोण गोंधळात आहे, कोण शेवटच्या क्षणी मत बदलतो. मतदानाच्या दिवशी भाजपचा भर प्रचारावर नव्हता, तर मतदान घडवून आणण्यावर होता. इथे कोणतीही टीका नाही, फक्त वास्तव आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी विरोध पक्षांमध्ये एक गोष्ट ठळकपणे दिसली: समन्वयाचा अभाव. अनेक ठिकाणी समान मतदारांसाठी 2 ते 3 उमेदवार स्थानिक पातळीवर नाराज होते. उमेदवार निवडीत गोंधळाचा अभाव यांचा थेट फायदा भाजपला झाला. भाजप एक संघ होती, विरोधक तुकड्यात होते. भाजप शिंदे गट युतीचा परिणाम कागदावर जितका दिसतो त्यापेक्षा जमिनीवर खूप खोल होता. शिवसेनेचा पारंपरिक मतदार, भाजपचा शहरी मध्यमवर्गीय मतदार, सत्तेत असलेली यंत्रणा, हे सगळं एकत्र आलं. यामुळे अनेक वॉर्डमध्ये थेट टक्करच उरली नाही. या निवडणुकांमध्ये भाजपचा प्रचार एक गोष्ट वेगळी सांगत होता. तो फार आक्रमक नव्हता, तो फार भावनिक नव्हता, तो व्यवस्थापकीय होता. कामाची यादी, निधी कसा मिळाला, हे केंद्र व राज्य समन्वय प्रकल्पाची स्थिती, हा प्रचार महानगरपालिका निवडणुकीसाठी योग्य भाषेत होता. पण इथेच गोष्ट संपत नाही, कारण या सगळ्या यंत्रणेच्या मागे एक अशी रणनीती होती जी थेट दिसत नव्हती, पण निकालात स्पष्ट जाणवली. मुंबईसारख्या किल्ल्यात सत्ता बदलणं इतकं सोपं झालं कसं? नेमकी ती गोष्ट काय होती ज्यामुळे भाजप इतर सगळ्यांपेक्षा पुढे गेली? मुंबई महापालिका जवळपास 25 वर्षे एकाच राजकीय विचारसरणीकडे होती. महापालिका निवडणूक म्हणजे शिवसेनेसाठी फक्त निवडणूक नव्हती, ती ओळख होती, ती अस्मिता होती. पण 2026 मध्ये मतदानाच्या दिवशी एक वेगळंच चित्र दिसत होतं. कुठेही मोठा जल्लोष नाही, कुठेही भावनिक घोषणा नाही, पण मतदान केंद्रावर नियोजनबद्ध हालचाल. हे शांत चित्र पुढच्या काही तासात इतिहास घडवणार होतं. शिवसेनेतील फूट फक्त राजकीय बातमी नव्हती, ती वॉर्ड पातळीवर दिसणारी वास्तव परिस्थिती होती. एकाच भागात 2 शिवसैनिक, दोघांची वेगवेगळी निष्ठा, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, प्रचारात एक संघ सूर नाही. मतदारांसाठी प्रश्न होता: नेमकं कोण खरं प्रतिनिधित्व करतोय? या संभ्रमाचा फायदा भाजप शिंदे युतीला मिळाला. स्थानिक स्तरावर सत्ता प्रशासनावर पकड काम करून दाखवलेली उदाहरणं. युतीला प्रचार एकाच मुद्द्यावर केंद्रित होता: काम अडणार नाही. हा मुद्दा मुंबईसारख्या शहरात खूप महत्त्वाचा ठरतो. भाजपने मुंबईत एक महत्त्वाचा निर्णय घेतला. मोठी नावं बाजूला ठेवून वॉर्ड पातळीवर ओळखीचे चेहरे दिले.
सोसायटीत फिरणारा माणूस, स्थानिक प्रश्नांसाठी लढणारा कार्यकर्ता, आधीपासून काम करणारा नगरसेवक, मतदार म्हणाला. हा माणूस आपल्यातलाच आहे. ही भावना मतपेटीत उतरली. भाजपला डिजिटल प्रचार आरडाओरडा करणारा नव्हता, तो लोकल आणि टार्गेटेड होता. वॉर्डनिहाय व्हॉट्सअप ग्रुप, स्थानिक भाषेत छोटे व्हिडिओ, उमेदवारांचा थेट संवाद, अपवादांना तत्काळ स्पष्टीकरण. इथे एक गोष्ट स्पष्ट दिसली. डिजिटल प्रचार फक्त तरुणांसाठी नव्हता, तो मध्यमवयीन आणि वरिष्ठ मतदारांपर्यंत पोहोचवला गेला. मतदानाच्या दिवशी भाजपची यंत्रणा पूर्णपणे सक्रिय होती. सकाळपासून बूथवर उपस्थिती, ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी मदत, शेवटच्या 2 तासात फोन कॉल्स, मतदारांना आठवण करून देणं. हा दिवस प्रचाराचा नव्हता, तो अंमलबजावणीचा दिवस होता. जसजसे निकाल बाहेर येऊ लागले तसे चित्र स्पष्ट होत गेलं. भाजप शिंदे युती आघाडीवर. अनेक वॉर्डमध्ये मोठं अंतर, विरोधकांना अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. आणि मग तो क्षण आला. मुंबई महापालिकेत भाजप शिंदे युती सत्तेत, उंबरठ्यावर. हा क्षण फक्त राजकीय नव्हता, तो मानसिक बदलाचा संकेत होता. मुंबईपुरतंच नाही, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सगळीकडे तोच पॅटर्न दिसू लागला. मजबूत संघटना, स्पष्ट युती, स्थानिक उमेदवार, मतदारांशी थेट संपर्क, यात कुठेही अचानक घडलेलं काही नव्हतं. 1. बूथ लेवल तयारी. 2. मतदार डेटा व्यवस्थापन. 3. स्थानिक उमेदवार. 4. युतीमुळे मतांचे विभाजन टाळणे. 5. विकास केंद्रित संवाद. 6. मतदानाच्या दिवशी पूर्ण नियंत्रण. हा पॅटर्न निकालांमध्ये दिसू लागला. ही निवडणूक भाषणाची जिंकली गेली नाही, ती व्यवस्थापनाने जिंकली गेली. भावना कमी, आकडे जास्त. घोषणा कमी, अंमलबजावणी जास्त. शहरी मतदारांना आपला निर्णय स्पष्टपणे दिला. महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूक 2026 हा फक्त निकाल नव्हता, तो शहरी राजकारणाचा बदलता चेहरा होता. भाजपने या निवडणुकातून हे दाखवून दिलं की संघटन, नियोजन आणि स्थानिक पातळीवरचं हेच निवडणुकीचं वास्तव आहे. आज प्रश्न संपला आहे, भाजप इतकी मोठी बाजी कशी मारली? कारण उत्तर आता आकड्यात आहे आणि निकालात आहे. जर तुम्हाला असेच सखोल, वास्तव आधारित राजकीय विश्लेषण हवं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं. धन्यवाद.